नमस्कार मित्रांनो, MVR अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे मित्रांनो, कोकण विभागातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असणारा क्रम लावा. ठीक आहे, कोकण विभागातील नद्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला क्रम लावायचा आहे मित्रांनो. कोकण विभागातील नद्या आहे वैतरणा, सावित्री, उल्हास आणि वशिष्ठी. ठीक आहे, वैतरणा, सावित्री, उल्हास आणि वशिष्ठी या नद्या आहेत. तर यापैकी मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला क्रम म्हटला आहे. तर सर्वात उत्तरेला नदी आहे ती म्हणजेच वैतरणा नदी. ठीक आहे, वैतरणा नदी ही उत्तरेला आहे, त्यामुळे मित्रांनो पहिला येईल आपला अ. त्यानंतर वैतरणा नदीच्या खाली उल्हास नदी आहे मित्रांनो, अ आणि क. ठीक आहे, उल्हास नदी क. त्यानंतर सावित्री ब आणि सर्वात शेवटी ती येईल म्हणजे दक्षिणेला वशिष्ठी नदी ड. अ क ब ड असा ऑप्शन पाहिजे, ते पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 4. वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी असा हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम राहील मित्रांनो नद्यांचा. वैतरणा या नदीवर मित्रांनो ही ठाणे जिल्ह्यातील नदी आहे. यावर दातीवरा ही खाडी आहे. ठीक आहे, दातीवरे ही खाडी कुठे आहे तर वैतरणा नदीवर आहे. दातीवरे खाडी वैतरणा नदीवर आहे. त्यानंतर उल्हास नदी मित्रांनो ठाणे जिल्ह्यातील आहे. यावर वसईची खाडी आहे. उल्हास नदीवर वसईची खाडी आहे. ठीक आहे, सावित्री नदीवर बाणकोटची खाडी आहे. सावित्री नदी, बाणकोट खाडी कुठे आहे तर बाणकोटची खाडी सावित्री नदीवर आहे. आणि वशिष्ठी या नदीवर मित्रांनो दाभोळची खाडी आहे रत्नागिरी जिल्ह्यात. ठीक आहे, वशिष्ठी नदीवर काय आहे तर दाभोळ खाडी आहे मित्रांनो रत्नागिरी जिल्ह्यात. या प्रश्नाचं उत्तर राहील अ क ब ड म्हणजेच वैतरणा, उल्हास, सावित्री आणि वशिष्ठी. उत्तरेकडून दक्षिणेकडचा हा क्रम आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न 12वा प्रश्न आहे मित्रांनो, खालील विधाने पहा. ठीक आहे, विधान पहिला आहे पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी आहे. विधान दुसरा आहे कृष्णा भीमा नद्यांची खोरी महादेव डोंगर रांगामुळे वेगळी होतात. विधान तिसरा आहे वर्धा वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. पर्यायी उत्तरे दिलेले आहे मित्रांनो आपल्याला 1 2 3 4 असे ऑप्शन आहे. तर पहिला विधान बघू, पंचगंगा व कृष्णा नद्यांच्या संगमाजवळ मित्रांनो नरसोबाची वाडी आहे. हे विधान बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. त्यानंतर विधान दुसरं आहे कृष्णा व भीमा या नद्यांची खोरी शंभू महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहे. हे विधान पण बरोबर आहे. आपण बघितलं आहे मित्रांनो मागच्या लेक्चरमध्ये. सर्वात शेवटची नदी आहे ती म्हणजे मित्रांनो कृष्णा. ठीक आहे, शेवटी कृष्णा आहे. त्यानंतर मित्रांनो शंभू महादेव ही डोंगर रांग आहे, त्यावर मित्रांनो भीमा ही नदी आहे. ठीक आहे, शंभू महादेव डोंगर रांग आहे म्हणजेच काय भीमा आणि कृष्णा या दोन नद्यांच्या मध्ये मित्रांनो काय तर शंभू महादेव डोंगर रांग आहे, त्यामुळे हे विधान पण बरोबर आहे. आणि विधान तिसरं आहे वर्धा वैनगंगा नद्यांच्या एकत्रित प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. हे विधान सुद्धा बरोबर आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो पर्याय क्रमांक 4. विधान अ ब आणि सी, ए बी सी आहे तिन्ही काय आहे मित्रांनो बरोबर विधान आहे. प्रवरा मुळा या नद्यांचा संगम मित्रांनो नेवासे इथं होतो. ठीक आहे, प्रवरा मुळा. ठीक आहे, प्रवरा मुळा संगम आहे मित्रांनो नेवासे या ठिकाणी. संगम कुठं आहे तर नेवासे या ठिकाणी. कृष्णा आणि भीमा या नद्यांचा संगम मित्रांनो होतो कृष्णा भीमा नद्यांचा संगम आहे मित्रांनो कुरुगुडी कर्नाटकला. ठीक आहे, कुरुगुडी कर्नाटक मध्ये आहे. त्यानंतर मित्रांनो कृष्णा आणि वेण्णा या नद्यांचा संगम आहे मित्रांनो माहुली या ठिकाणी आहे. त्यानंतर कृष्णा कोयना महत्वाचा आहे मित्रांनो कृष्णा कोयना संगम आहे मित्रांनो कराड या ठिकाणी. कृष्णा कोयना कराड या ठिकाणी आहे. तर भीमा आणि सीना नदीचा आहे मित्रांनो भीमा आणि
सीना या नदीचा संगम आहे कुंडल सोलापूर या ठिकाणी, ठीक आहे. कुंडल सोलापूर या ठिकाणी भीमा सीना आहे. त्यानंतर कृष्णा कोयना कराड हे महत्वाचं आहे मित्रांनो. कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम आहे माऊली. कृष्णा भीमा कुरुगुडी कर्नाटक आणि प्रवरा मुळा नेवासे या ठिकाणी काय आहे तर संगम आहे. पंचगंगा आणि कृष्णा आपण बघितलं आहे मित्रांनो. कुरंदवाडीजवळ नृसिंहवाडी इथं काय आहे मित्रांनो, नृसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी मित्रांनो. इथं दत्ताचे जागृत देवस्थान आहे. त्यानंतर कृष्णा आणि वारणा हरिपूर इथे संगम आहे मित्रांनो. कृष्णा आणि वारणा नदीचं. तापी पूर्णा संगम आहे श्री क्षेत्र चांगदेव येथे. तापी पूर्णा, तापी पूर्णा चांगदेव, ठीक आहे. चांगदेव या ठिकाणी काय तर मित्रांनो संगम आहे. पुढचा प्रश्न बघू. खालील नमूद महाराष्ट्रातील खाड्या व नद्यांच्या योग्य जोड्या लावा. खाडी आणि नदी आपल्याला दिलेल्या आहे मित्रांनो. मनोरी, भाट्टे, जैतापूर आणि धरमतर या खाडी आहे. आपण सगळ्या खाड्या बघितल्या आहे मित्रांनो. तर मनोरी ही खाडी आहे मित्रांनो मुंबईमध्ये आहे आणि कोणत्या नदीवर आहे तर दहिसर या नदीवर आहे. मनोरी खाडी आहे मित्रांनो दहिसर नदीवर आहे, ठीक आहे. मनोरी खाडी दहिसर नदीवर. 1/3 मित्रांनो आपल्याला दुसऱ्या विधानामध्ये आहेत म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो दुसरा. भाट्टेची खाडी मित्रांनो काजळी नदीवर आहे. भाट्टेची खाडी कुठे आहे तर काजळी नदीवर आहे. जैतापूर काजळी, जैतापूर काजळी आणि धरमतर पाताळगंगा या नदीवर आहे मित्रांनो. धरमतरची खाडी कुठे आहे तर पाताळगंगा नदीवर आहे. जोड्या जुळवा. तापी, मांजरा, प्रवरा आणि त्यांच्या उपनद्या आपल्याला दिलेल्या आहे मित्रांनो. नदी आहे आणि उपनदी आहे, ठीक आहे. नदी आणि उपनद्यांचा आपल्याला जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. तर तापी, तापी या नदीची उपनदी कोणती आहे मित्रांनो तर तापी नदीची उपनदी आहे अनेर, ठीक आहे. तापी नदीची उपनदी आहे अनेर आणि अनेरवरच मित्रांनो अनेर हे धरण आहे. अनेर नदीवर अनेर हे धरण आहे. अनेर नदीवर काय आहे तर अनेर धरण आहे मित्रांनो धुळे जिल्ह्यात. मांजरा, मांजरा नदीची उपनदी आहे मित्रांनो तावेरजा, ठीक आहे. तावेरजा ही मांजरा नदीची उपनदी आहे. तर तापी अच मित्रांनो 4, अच 4 आपल्याला 1, 2 आणि 3 या पर्यायात मित्रांनो. तर पर्याय क्रमांक 4 आपला नाही येणार. त्यानंतर मांजरा ब च 1, तर ब च 1 आपल्याला मित्रांनो एकच ऑप्शन आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा मांजरा तावरजा. त्यानंतर प्रवरा, प्रवराची उपनदी आहे मित्रांनो मुळा, ठीक आहे. प्रवरा मुळा आणि भीमा या नदीची उपनदी आहे मित्रांनो घोड नदी. भीमाची उपनदी आहे घोड नदी म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दुसरा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. नदीचे खोरे ओळखा. विधान पहिला आहे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात नदीचा उगम आहे मित्रांनो. तिच्या पूर्वेकडे वाहणाऱ्या पूर्णा नदीपासून वेगळे करणारा तकलादू जलविभाजक आहे. वेमळा, निरगुडा, बोर, नंद ह्या उपनद्या आहे. वर्धा अमरावती यवतमाळ, वर्धा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची सरहद निर्माण करते. मित्रांनो आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे नद्या त्यांच्या उपनद्या हे सर्व बघितलं आहे. तर त्यावरून आपले सगळे प्रश्न हे सॉल्व्ह होत आहे मित्रांनो. मध्य प्रदेश मध्ये उगम आहे बैतूल जिल्ह्यात, ठीक आहे. त्यानंतर वेमळा, निरगुडा, बोर, नंद या उपनद्या आहे. कोणत्या नदीच्या उपनद्या आहे मित्रांनो या तर या आपल्या वर्धा नदीच्या उपनद्या आहे. वर्धा या नदीच्या उपनद्या आहे. वर्धा नदीचा उगम मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये होतो, ठीक आहे. वर्धा नदीची उगम मित्रांनो मध्य प्रदेशमध्ये बैतूल या जिल्ह्यात होतो. उत्तर दक्षिण वाहणारी महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी नदी आहे मित्रांनो. आपण बघितलं होतं उत्तर दक्षिण वाहणारी वर्धा नदीची लांबी मित्रांनो टोटल किती आहे तर एकूण 455 किलोमीटर लांबीची ही वर्धा नदी आहे मित्रांनो जी महाराष्ट्रातील सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. त्यानंतर आपण त्यांच्या उपनद्या बघितलं होतं. वर्धा नदीच्या उपनद्या म्हणजेच आपण वेमला, निरगुडा, विदर्भा, त्यानंतर कार, बोर, नंद, इरई या आपण नद्या बघितल्या होत्या, ठीक आहे. यांच्या उपनद्या आहे. त्यानंतर वर्धा नदी मित्रांनो वर्धा, अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्याची काय तर सरहद निर्माण करते, ठीक आहे. वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील सरहद निर्माण करते वर्धा नदी मित्रांनो, ठीक आहे. वर्धा नदी. त्यानंतर वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा हे मिळून मित्रांनो प्राणहिता या नदी ही नदी तयार होते, ठीक आहे. या नद्यांचा संयुक्त प्रवासच काय म्हणतात तर प्राणहिता असे म्हणतात. वर्धा, त्यानंतर वैनगंगा, वर्धा वैनगंगा प्लस
पैनगंगा, ठीक आहे, वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास मित्रांनो पुढे काय म्हणतात तर प्राणहिता असे म्हणतात, ठीक आहे, प्राणहिता असे म्हणतात. तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय आहे मित्रांनो किनारपट्टीचे आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण, त्यानंतर पठारी अंतर्भागातील आणि पर्वतीय हवामानाचे संमिश्रण, किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्गत भागातील हवामानाची संमिश्रण, त्यानंतर फक्त पठारी अंतर्भागातील हवामान, ठीक आहे, फक्त पठारी अंतर्भागातील हवामान. तर मित्रांनो तापी खोऱ्यातील हवामान हे किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण या प्रकारचे आहे, ठीक आहे, किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण या प्रकारचे मित्रांनो हवामान आहे तापी नदी खोऱ्यातील, ठीक आहे, तापी नदी खोऱ्यातील. खालील कोणती तापी नदीची उपनदी नाही आहे? पूर्णा, पांझरा, दुधना की गिरणा? पूर्णा, पांझरा, दुधना की गिरणा? मित्रांनो आपण बघितलंय पूर्णा ही तापी नदीची उपनदी आहे, पांझरा ही सुद्धा तापी नदीची उपनदी आहे, त्यानंतर दुधना ही तापी नदीची उपनदी नाही आहे मित्रांनो, गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. तर मग दुधना ही मित्रांनो दक्षिण पूर्णा या नदीची उपनदी आहे मित्रांनो, दक्षिण पूर्णा ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो, ठीक आहे, गोदावरी या नदीची उपनदी आहे दक्षिण पूर्णा, ठीक आहे, गोदावरी नदीची उपनदी आहे दक्षिण पूर्णा. या दक्षिण पूर्णाला येऊन मिळते मित्रांनो दुधना नदी, ठीक आहे, म्हणजेच दक्षिण पूर्णाची उपनदी कोणती आहे तर दुधना ही नदी आहे. दक्षिण पूर्णा ही नदी मित्रांनो याचं उगम आहे अजिंठा डोंगरात, ठीक आहे, अजिंठा डोंगरामध्ये उगम आहे. दक्षिण पूर्णाच्या खेळणा ही एक उपनदी आहे मित्रांनो, खेळणा, त्यानंतर अंजना, गिरजा, दुधना आणि कापरा, ठीक आहे, दुधना, कापरा, खेळणा, अंजना, गिरजा, दुधना, कापरा या दक्षिण पूर्णा या नदीची काय आहे मित्रांनो उपनदी आहेत, दक्षिण पूर्णा या नदीच्या उपनद्या आहेत. त्यानंतर तापी नदी मित्रांनो, तापी नदीचा उगम जर विचारला आपल्याला तर तापी नदीचा उगम आहे मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये. तापी नदीचा उगम कुठे आहे तर मध्य प्रदेशामध्ये उगम आहे मुलताई या ठिकाणी, मध्य प्रदेशामध्ये मुलताई येथे मित्रांनो तापी या नदीचा उगम आहे. तापी नदीची एकूण लांबी किती आहे तर 724 किलोमीटर लांबीची ही तापी नदी आहे मित्रांनो. त्यापैकी मित्रांनो महाराष्ट्रात 208 किलोमीटर लांबी आहे. 724 किलोमीटर लांबीपैकी महाराष्ट्रात किती आहे तर महाराष्ट्रात 208 किलोमीटर लांबी आहे महाराष्ट्रात. त्यानंतर तापी नदीच्या उपनद्या जर विचारला आपल्याला तर तापी नदीच्या उपनद्या आहे मित्रांनो काटेपूर्णा ही महत्वाची उपनदी आहे. तापी नदीची महत्वाची उपनदी आहे मित्रांनो ती म्हणजे काटेपूर्णा आहे, मोरणा, नळगंगा, त्यानंतर चंद्रभागा, भुलेश्वरी, नंद आणि वान या काय मित्रांनो तापी नदीच्या उपनद्या आहे. काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, चंद्रभागा, भुलेश्वरी आणि वान या तापी नदीच्या उपनद्या आहे. तर पूर्णा ही तापी नदीची एक महत्वाची उपनदी आहे मित्रांनो. त्यानंतर तापी प्लस पूर्णा या नदीच्या संयुक्त प्रवाह मित्रांनो येऊन मिळणाऱ्या काही महत्वाच्या नद्या आहेत त्या म्हणजे गोमयी, वाघूर नदी आहे मित्रांनो, गिरणा, पांझरा, गोमती, ठीक आहे, गोमती या तापी पूर्णा या नदीच्या संयुक्त प्रवास येऊन मिळणाऱ्या महत्वाच्या उपनद्या आहे मित्रांनो वाघूर, गिरणा, पांझरा आणि गोमती. त्यानंतर तापी ही नदी मित्रांनो खचदरीतून वाहते. खचदरीतून वाहणारी ही नदी आहे तापी नदी.
प्रवाह आहे मित्रांनो पश्चिमेकडे, पश्चिम वाहिनी नदी आहे ही. पश्चिम वाहिनी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे तापी नदी. प्रश्न 18 आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात? ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. कृष्णा, वारणा, पंचगंगा की वेदगंगा? ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर राहील पंचगंगा. पंचगंगा या नदीला मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणजेच जीवनवाहिनी असे म्हणतात. ठीक आहे, कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी ती म्हणजेच मित्रांनो पंचगंगा नदी. पंचगंगा मित्रांनो कृष्णा या नदीची उपनदी आहे. कृष्णा नदीची उपनदी आहे पंचगंगा. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनवाहिनी असे म्हणतात. ती 5 नद्यांपासून तयार झालेली आहे म्हणून तिला मित्रांनो पंचगंगा असे म्हणतात. तर या 5 नद्या कोणत्या? तर त्या 5 नद्या आहे मित्रांनो कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. ठीक आहे, कुंभी, कासारी, तुळशी, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती. ठीक आहे, सरस्वती ही गुप्त नदी आहे मित्रांनो. तर या 5 नद्यांच्या मिळून मित्रांनो ही नदी तयार झालेली आहे म्हणून त्यास पंचगंगा असे म्हणतात. ठीक आहे, पंचगंगा असे म्हणतात. उगम कुठे आहे तर मित्रांनो कोल्हापूर या जिल्ह्यात उगम आहे दूधगंगा डोंगर रांगेत. ठीक आहे, दूधगंगा या डोंगर रांगेत कोल्हापूर जिल्ह्यात उगम आहे. ज्यावेळेस उगम होते मित्रांनो त्यावेळेस या नदीचं नाव आहे मित्रांनो भोगावती. मूळ प्रवाह कोणता? मूळ प्रवाहाला काय नाव आहे तर भोगावती असे नाव आहे. ठीक आहे, भोगावती असे नाव आहे. पुढे मित्रांनो चिखली या ठिकाणी कुंभी, कासारी आणि तुळशी या नद्या येऊन मिळतात भोगावती या नदीला. कुंभी, कासारी आणि तुळशी या नद्या येऊन मिळतात चिखली या ठिकाणी. त्यानंतर प्रयाग या ठिकाणापासून पंचगंगा या नावाने ओळखली जाते. पंचगंगा हे नाव मित्रांनो प्रयाग या ठिकाणापासून ओळखले जाते. प्रयाग या ठिकाणापासून. ठीक आहे, प्रयाग ठिकाणापासून पंचगंगा. मूळ जो प्रवाह आहे मित्रांनो त्यास भोगावती असे नाव आहे. ठीक आहे, मूळ प्रवाहाला भोगावती असे नाव आहे. त्यास मित्रांनो चिखली या ठिकाणी कुंभी, कासारी आणि तुळशी या नद्या येऊन मिळतात. पुढे प्रयाग ठिकाणी मित्रांनो पंचगंगा या नावाने ओळखली जाते. पंचगंगेचा मूळ प्रवाह मित्रांनो भोगावती नदीवर. या भोगावती नदीवर राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी हे जलाशय बांधले आहे. राधानगरी त्यास नाव आहे मित्रांनो लक्ष्मी सागर. ठीक आहे, लक्ष्मी सागर हे जलाशय आहे मित्रांनो भोगावती या नदीवर. पंचगंगा आणि कृष्णा या नदींचा संगम मित्रांनो नृसिंहवाडी येथे होतो. पंचगंगा आणि कृष्णा. ठीक आहे, कृष्णा नदीची उपनदी आहे आणि या 2 नदींचा संगम कुठे आहे तर नृसिंहवाडी या ठिकाणी आहे. नृसिंहवाडीला संगम आहे. इथे मित्रांनो दत्ताचे जागृत देवस्थान आहे. नृसिंहवाडी इथे दत्ताचे जागृत देवस्थान आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू. कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांनी निश्चित केली आहे. कोकणची उत्तर आणि दक्षिण सीमा आपल्याला विचारला आहे मित्रांनो. आचरा ते दमणगंगा नदीपर्यंत आहे. दमणगंगा ते तेरेखोल, तानसा ते गड नदी, पर्याय चौथा आहे वैतरणा ते तेरेखोल नदी. आपण बघितला मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दमणगंगा ते तेरेखोल या नदीपर्यंत मित्रांनो कोकणचा विस्तार आहे. उत्तर दक्षिण असा विस्तार आहे मित्रांनो दमणगंगा ते तेरेखोल या नदीपर्यंत आहे. ठीक आहे, 20वा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी नदी ती म्हणजेच मित्रांनो आपण बघितले आहे कोणती नदी आहे तर वैनगंगा नदी आहे. ठीक आहे, तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तापी नदी पश्चिम वाहिनी आहे. वैनगंगा ही जवळपास मित्रांनो उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. नर्मदा पश्चिम वाहिनी नदी आहे. कृष्णा ही पूर्व वाहिनी नदी आहे. ठीक आहे, कृष्णा पूर्व वाहिनी नदी आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील मित्रांनो वैनगंगा नदी. ठीक आहे,
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणारी ही वैनगंगा नदी. वैनगंगा नदी मित्रांनो गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची ही उपनदी आहे वैनगंगा नदी. उगम आहे मित्रांनो मैकल पर्वतरांग मध्य प्रदेश या ठिकाणी. उगम आहे मध्य प्रदेश मैकल पर्वत रांगेत आहे मित्रांनो भाकल या ठिकाणी. ठीक आहे, भाकल या ठिकाणी उगम आहे वैनगंगा या नदीचा. लांबी आहे 295 किलोमीटर. ठीक आहे, 295 किलोमीटर लांबी ही आहे मित्रांनो. उत्तर दक्षिण दिशेने वाहते जवळपास. उपनदी आहे कन्हान, पेंच, बाग, नाग, अंधारी. बाग, नाग, अंधारी. सूर आहे मित्रांनो गाढवी, सूर, गाढवी आणि बावनथडी. ठीक आहे, बावनथडी या उपनद्या आहे मित्रांनो वैनगंगा नदीच्या. कन्हान, पेंच, बाग, नाग, अंधारी, सूर, गाढवी आणि बावनथडी या उपनद्या आहेत. 295 किलोमीटर लांबीची आहे. मध्य प्रदेश मैकल शिवनी जिल्ह्यात भाकल या ठिकाणी काय तर मित्रांनो या नदीचा उगम आहे. वर्धा आणि वैनगंगा हे खोरे मित्रांनो कोळसाच्या साठ्याकरता ओळखले जाते. ठीक आहे, वर्धा वैनगंगा खोरे आहे मित्रांनो ते कोळशाच्या साठ्याकरता ओळखले जाते. कोळशाच्या साठ्याकरता ओळखले जाते. तर ठीक आहे मित्रांनो, आज आपले हे प्रश्न संपले आहे मित्रांनो. इथं मित्रांनो आपण महाराष्ट्रात जॉग्राफी म्हणजे महाराष्ट्राचा भूगोल जो आहे मित्रांनो यावर पूर्ण एक लेक्चर सिरीज तयार केलेली आहे. तर तुम्ही सोबत मित्रांनो तर ते सुद्धा बघा. ठीक आहे, त्यामुळे तुमचं रिव्हिजन एकदम फास्टमध्ये होईल आणि प्रश्नाची प्रॅक्टिस पण होईल या माध्यमातून मित्रांनो. ते आपण पूर्ण डिटेलमध्ये घेतलेले आहे. पूर्ण लेक्चर सिरीज आहे मित्रांनो, प्लेलिस्ट तयार करून आहे. तर सोबत ते पण बघत जा. ठीक आहे, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.